लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सध्या विदर्भात तापमान मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. अमरावतीचा पारा 45 अंशाच्या समोर गेलेला आहे. दुसरीकडे गावखेड्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक भागामध्ये पाणी टंचाई जाणवू लागलेली आहे. त्यामुळं गावखेड्यामध्ये असलेल्या जनावरांचा पाण्याचा प्रश्न तर गंभीर झालेला आहे, परंतु त्यापेक्षाही गंभीर प्रश्न जो आहे तो जंगलामध्ये राहणाऱ्या वन्यजीवांचा झालेला आहे. कारण जे नैसर्गिक पाणवठे जे आहेत ते पाणीपुरवठ्याचे स्रोत जे आहेत ते आटलेले आहेत. त्यामुळं कृत्रिम पाणवठे जे आहेत ते आत्ता वन विभागाच्या वतीनं तयार केले जात आहेत. मी सध्या अमरावतीपासून 15 ते 20 किलोमीटर असलेल्या चिरोडी जंगलामध्ये आहे. जवळपास 15,000 हेक्टरवर हा महाकाय असा जंगल जो आहे तो पसरलेला आहे. यामध्ये हजारो प्राणी आहे, ज्यामध्ये वाघ असेल, बिबट आहेत, हरण आहेत, रानटी डुक्कर आहेत, वेगवेगळ्या प्रजातीचे जे आहेत ते वन्यजीव या संपूर्ण या भागामध्ये राहतात. आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न जो आहे तो त्यांच्यासाठी गंभीर होतो. त्यामुळं अशा पद्धतीनं जे आहे ते कृत्रिम पाणवठे तयार केले जातात आणि याच पाणवठ्यावर या जंगलातले शेकडो प्राणी जे आहेत ते आपली तहान भागवत असतात. आपण बघू शकतो वन विभागाच्या वतीनं ठिकठिकाणी अशा पद्धतीनं पाणवठे तयार करण्यात आलेले आहे आणि या पाणवठ्याच्या माध्यमातून जे आहे ते पाणी जे आहे ते या जनावरांना दिलं जातं. वाघासाठी विशेष पाणवठा देखील याच भागामध्ये तयार करण्यात. आपल्यासोबत वन विभागाचे कर्मचारी आहेत. दादा काय सांगणार, किती पाणवठे तयार करण्यात आले, काय करणार? 5-6 पाणवठे तयार केलेले आहेत. 5-6 पाणवठेवर पाणीची व्यवस्था केलेली आहे, कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे आणि सगळ्यावर लक्ष देऊन आहे सगळ्याचं. वाघ, बिबट, नीलगाई हे सगळे इथं पाणी प्यायला येतात. आज समजलं सध्या आपल्या वीज नाही आहे, लाईन गेली आहे, त्याच्यामुळे अर्ध पाणवठ आहे, नाही तर पाणी आपलं भरलं असते. वरचे पाणवठ्यावर पाणी चालू आहे आणि सध्या ते रस्त्याचे कामं चालू आहे, त्याच्यामुळे ते पाणवठ्यावर पाणी चालू आहे. किती वेळा जनावर रोज दिवसातून पाणी प्यायला या ठिकाणी येतात? दिवसातून त्यांचं टायमिंग आहे, वेगळे वेगळे टायमिंगानं पाणी येतात. सध्या तर आता सकाळचं टायमिंग आहे, मग नंतर 5च्या नंतर येतात. रात्रभर घुमतात ते पाण्यासाठी. किती पाणवठे जवळपास या जंगलामध्ये तयार करण्यात आलेले? असे 5 पाणवठे आहे वेगळे वेगळे ठिकाणी. हे 297 म्हणून एक पाणवठा आहे, 312 मध्ये 2 आहे आणि एक 11 मध्ये आहे. किती महिने आता कृत्रिम पाणवठे चालू ठेवतात? तर उन्हाळा लागेल तेव्हापासून चालू होतात, पहिल्या महिन्यापासून, दुसऱ्या महिन्यापासून. नक्कीच आपण बघू शकतो संपूर्ण उन्हाळाभर जे आहे ते अशा पद्धतीनं पाणवठे या ठिकाणी तयार केले जातात आणि या माध्यमातून वन्यजीवांना जो आहे तो पाणी जे आहे ते त्यांना पाजलं जातं. वेगवेगळे टाईम आहेत. वाघासाठी एक विशिष्ट असा पाणवठा देखील पुढं जंगलामध्ये तयार करण्यात आला. जवळपास मुख्य रस्त्यापासून 6 ते 7 किलोमीटर हे संपूर्ण चिरोडी जंगलाच्या कोर एरियामध्ये आल्यानंतर जर आपल्याला पाहिलं तर अशा पद्धतीचे पाणवठे तयार केलेले असतात आणि या पाणवठ्याच्या माध्यमातून जे आहे ते या जंगलामध्ये राहणाऱ्या वन्यजीवांची तहान भागवली जाते. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, चांदूर रेल्वे, अमरावती. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.